इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील आवाडे आणि हळवणकर गटांचा संघर्ष यापूर्वीच दिसून आलाय। सोमवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन्ही गटांमधील वाद संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली, पण दुसरीकडे आवाडे गटाचे प्रमुख नगरसेवक आणि विरोधी शिवशाहू आघाडीतील 7-8 नगरसेवकांची एक गुप्त बैठक झाली। आमच्यासोबत राहणार असाल तर एक समिती सभापती आणि उपमहापौर पद देण्याची ऑफर आवाडे गटानं विरोधकांना दिल्याचं समजते। त्यामुळे हळवणकर गटाला शह देण्यासाठी आवाडे गटानं वेगळी चाल सुरू केली आहे। त्यामुळे इचलकरंजीतील आवाडे आणि हळवणकर गटात अंतर्गत धुसफूस कायम असल्याचं स्पष्ट झालंय। इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। आवाडे आणि हळवणकर या दोन गटातील सत्ता संघर्ष नामदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचलाय आणि दोन्ही बाजूंना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळण्याची मागणी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येण्यापूर्वी हा वाद संपवण्यासाठी नामदार पाटील यांनी दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली। त्यानंतर सोमवारी झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आवाडे आणि हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी सारे विषय मंजूर केले। त्यामुळे या दोन्ही गटातील वाद संपला असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात पडद्यामागून वेगळ्याच हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। भाजपचे आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि विरोधी शिवशाहू विकास आघाडीचे 7-8 नगरसेवक यांची एक गुप्त बैठक झाली। इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करावं आणि आमच्यासोबत राहणार असाल तर एका समितीचं सभापती पद आणि उपमहापौर पद देण्याची ऑफर आवाडे गटानं विरोधकांना दिल्याचं समजते। हळवणकर गटाला शह देण्यासाठी आवाडे गटानं थेट विरोधी शिवशाहू आघाडीशी संधान साधल्यानं इचलकरंजीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। प्रत्यक्षात असं झालं तर इचलकरंजी भाजपमध्ये मोठी फूट पडेल आणि राजकारण वेगळ्या वळणावर जाईल अशी चर्चा जोर धरू लागली आहे।